नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी स्टॉक मार्केटबद्दल आणि ओव्हरऑल जे युद्ध चालू आहे त्याबद्दल मी माहिती दिली होती की कशा प्रकारे इराण आणि अमेरिका आणि इस्रायल यांचं वॉर चालू आहे आणि त्याचे काय परिणाम होऊ शकतात फ्युचरमध्ये आणि आपण काय करायला हवं. पण तरीसुद्धा काही लोकांचे असे प्रश्न आहेत की जे संपतच नाही आहेत. त्यांना असं वाटतंय की वॉर बाहेर जरी चालू असलं तर त्याचा परिणाम भारतावरती कुठे ना कुठेतरी होणारच आहे आणि त्यामुळे स्टॉक मार्केट कंटिन्यू खाली पडतंय. म्हणजे परवा फक्त मार्केट 800 किंवा 900 पॉईंटने सेन्सेक्स वर होता आणि काल जे आहे तो सेन्सेक्स जवळपास 1100 पॉईंटने खाली आला आणि बँक निफ्टीसुद्धा त्याबरोबर खाली आलेला. तर ओव्हरऑल लोकांना असं वाटायला लागलं आहे ना की ह्या युद्धामुळे ह्या सगळ्या गोष्टी घडत आहेत आणि त्याच्यामुळेच मार्केट एवढं खाली पडतं आहे. आणि इन फ्युचर जेव्हा 1-2 वर्ष जातील किंवा वर्ष जाईल आणि हे युद्ध अशा प्रकारे चालू राहील तर त्यामुळे ना स्टॉक मार्केटमध्ये किंवा म्युच्युअल फंडमध्ये जर काही इन्व्हेस्टमेंट केली तर मायनसमध्येच रिटर्न्स मिळतील किंवा रिटर्न्सच मिळणार नाही. तर हे प्रश्न त्यांचे सतत येत आहेत. तर त्याच्याशीच रिलेटेड आजचा हा व्हिडिओ असणार आहे. तर चला व्हिडिओला स्टार्ट करूयात. पण व्हिडिओला स्टार्ट करण्याअगोदर जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज तुम्हाला या चॅनलवरती पाहता येतील. तर चला व्हिडिओला स्टार्ट करूयात. तर सर्वात अगोदर मला तुम्हाला सांगावंसं वाटेल की जे युद्ध चालू आहे ना त्या युद्धामध्ये भारत कुठेही सहभागी नाही. म्हणजे कोणतीही वॉरशिप त्यांच्याकडे पाठवली नाही किंवा आपली कुठलीही विमानं त्यांना दिली नाहीत, कुठलेही सैनिक तिथे लढायला गेलेले नाहीत. म्हणजे आपला युद्धाशी तसा स्पष्ट संबंध अजिबात नाही आहे. यामध्ये आपला संबंध फक्त क्रूड ऑइलशी आहे. म्हणजे जे ऑइल लागतं किंवा डिझेल, पेट्रोल, गॅस वगैरे लागतात हे त्या देशांमधनं आयात केले जातात, म्हणजे तिकडनं इकडे आणले जातात. म्हणून आपल्याला प्रॉब्लेम आहे, कारण की त्याच्या प्राइसेस जर वाढल्या तर ऑटोमॅटिकली आपल्या भारतामध्ये ज्या वस्तू विकल्या जातात किंवा ज्या प्रोडक्ट आहेत त्यांची प्राईस ऑटोमॅटिकली वाढणार आहे. मग ह्यामध्ये सगळ्याच गोष्टींची प्राईस वाढणार का? तर इनडायरेक्टली म्हणता येईल की हो, सगळ्याच गोष्टींची प्राईस वाढू शकते. कारण की जर आपण इलेक्ट्रॉनिक्स काही आयटम्स दुसऱ्या देशांमधून आपल्या देशामध्ये मागवत असेल, म्हणजे रॉ मटेरियल मागवत असेल तर ते शिपमधूनच येतं आणि जर शिपमधून येतं आहे तर इनडायरेक्टली शिपिंग कॉस्ट वाढणार आहे. कारण की वॉर चालू आहे आणि ती शिप जर वॉर चालू असताना दुसऱ्या देशामध्ये जात असेल तर ती त्याचा प्रॉपर इन्शुरन्स करते आणि तो इन्शुरन्स खूप मोठा असतो, खूप मोठ्या अमाऊंटचा असतो. आणि ह्या इन्शुरन्स प्रीमियमचं बर्डन कुणावरती येतं? इनडायरेक्टली जो कोणी बायर आहे किंवा सेलर आहे त्याच्यावरती. आणि इनडायरेक्टली ती वस्तू महाग होते आणि मार्केटमध्ये महाग मिळते. अशा प्रकारच्या गोष्टी होत असतात. मग हे फक्त इलेक्ट्रॉनिक आयटम्स नाही तर सगळ्याच गोष्टी, ज्या ज्या गोष्टी भारत दुसऱ्या देशातनं आयात करतो त्याच्यावरती परिणाम होणार आहे. आणि ज्या गोष्टी भारत बाहेरच्या देशांमध्ये पाठवतो ना त्यासुद्धा गोष्टी महाग होणार आहेत. म्हणजे इनडायरेक्टली आपल्या देशातच महागाई वाढणार आहे असं नाही, दुसऱ्या देशांमध्ये सुद्धा महागाई वाढणार आहे. आणि जे देश युद्धामध्ये डायरेक्टली इन्व्हॉल्व आहेत ना त्यांच्याकडे तर खूप प्रचंड मोठे लॉसेस त्यांना होणार आहेत किंवा होत आहेत. म्हणजे एक मिसाईल बनवण्यासाठी करोडो रुपये लागतात आणि ती मिसाईल अशी डागली जाते. आणि आत्तापर्यंत हजारो मिसाईल्स इराणवरती टाकले गेलेले आहेत. आणि यामध्ये जर तुम्ही बघितलं असाल तर इराण पूर्णपणे बेचिराग झालेला आहे. बऱ्याच ठिकाणी तर त्यांच्या पूर्ण बिल्डिंग्स उद्ध्वस्त झाल्यात, हजारो लोक मारले गेलेत. दोन्ही देशांसाईडचे, म्हणजे फक्त इराणचेच नाही तर दुसऱ्या देशांचे सुद्धा सैनिक मारले गेलेत, नागरिक मारले गेलेले आहेत. याचं सगळ्यांना दुःख आहेच. पण ह्या गोष्टी आता आपण तर थांबवू शकत नाही, आपल्या हातामध्ये तर त्या गोष्टी नाही आहेत. पण मग आता काय करायचं? म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी तर घडतायत आहेत पण हे काही कंटिन्यू चालणार नाही. म्हणजे वर्ष चालेल, 2 वर्ष चालेल अशी काही गोष्ट होणार नाही. कारण की कोणत्याही देशाला, मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं की कोणत्याही देशाला युद्ध परवडणारं नाही आहे. म्हणजे उद्या समजा आपल्या देशामध्ये सुद्धा जर काही युद्ध झालं आणि त्याच्यामुळे हजारो लोक आपल्या देशातली मारली गेली असतील तर आपल्याला कुठेतरी आपल्या सरकारला सांगावंसं वाटेल ना की हे कुठेतरी थांबायला हवं, कुठेतरी हे स्टॉप व्हायला हवं किंवा दुसरे देश त्यामध्ये मध्यस्थी करून ते युद्ध थांबवण्याचा प्रयत्न करतात. तसंच काही गोष्टी येणाऱ्या काळामध्ये सुद्धा घडू शकतील आणि युद्ध नक्की थांबेल. आणि युद्ध थांबलं की ऑटोमॅटिकली त्याचा फायदा ह्या सगळ्याच लोकांना होणार आहेत, जे युद्धात सहभागी आहेत त्यांनासुद्धा आणि जे युद्धात सहभागी नाहीत त्यांनासुद्धा. आता जे युद्धात सहभागी नाहीत ना त्यांना सगळ्यात जास्त फायदा मिळणार. त्याचं कारण म्हणजे एखादा देश जो युद्धामध्ये सामील होता त्याचं काय काय गोष्टींचं नुकसान होणार आहे? तर इन्फ्रास्ट्रक्चर पूर्णपणे खराब झालेलं असणार, रस्ते खराब झालेले असणार, इलेक्ट्रॉनिक आयटम्स ज्या काही गोष्टी असतील त्या खराब झालेल्या आहेत, गाड्या वगैरे सगळ्याच्या सगळ्या गोष्टी कचरा झालेला आहे, भंगारमध्ये विकाव्या लागणार आहेत त्यांना. आणि ह्या गोष्टी जर आता त्यांना बनवायच्या झाल्या तर त्यांच्या फॅक्टरीसुद्धा अवेलेबल नाही आहेत, त्यासुद्धा तुटलेल्या आहेत. त्याचबरोबर कित्येक अशी लोकं आहेत की जिथे आजार पण येणार आहे, आजारी असतील किंवा त्यांना
काहीतरी इंजरीज झालेले असतील, मग त्यासाठी लागणारं जे रॉ मटेरियल आहे, हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना, जे देश या युद्धामध्ये सामील नव्हते त्या देशांमधनंच पाठवलं जाणार आहे. आणि भारत हा फार्मा इंडस्ट्रीमधला एकदम वर्ल्डचा टॉप लीडर आहे. असा कुठलाच देश नाही आहे की ज्या देशामध्ये भारताने बनवलेली औषधं जात नाहीत. त्यामुळे जर अशा काही गोष्टी घडत आहेत आणि हे थांबतंय, तर जे फार्मा कंपनीज आहेत त्यांच्या गोळ्यांना, औषधांना डिमांड वाढणार आहे. जे इन्फ्रास्ट्रक्चर प्रोव्हाइड करतात, म्हणजे L&T सारख्या कंपन्या किंवा रिलायन्स सारख्या कंपन्या ज्या आहेत, ज्या रिफायनरीज आहेत त्याच्यावरती काम करणार आहेत, तर त्यांना नवीन कॉन्ट्रॅक्ट्स मिळू शकतात. कारण की त्यांच्या रिफायनरीज खराब झालेल्या आहेत, मग ते कुठेतरी पुन्हा रिस्ट्रक्चर करावं लागणार, पुन्हा रिपेअरिंग करावं लागणार, आणि त्यासाठी लागणारं टेक्नॉलॉजी, मॅन पॉवर, ह्या सगळ्या गोष्टी कुठून तरी त्या इम्पोर्ट केल्या जाणार आणि त्याचा फायदा इनडायरेक्टली इंडियन कंपनीजला किंवा जे या युद्धामध्ये सामील नाही आहेत त्या लोकांना होणार आहे. मग तिथले रस्ते बनवण्याचं कॉन्ट्रॅक्ट असो किंवा तिथला एखादा पोर्ट बनवण्याचं कॉन्ट्रॅक्ट असो किंवा तिथलं इलेक्ट्रिसिटीचे लाईनअप्स असो, बऱ्याच गोष्टी आहेत. एखादा देश युद्धात जेव्हा जातो ना, तेव्हा तो सर्वस्व त्याला गमावावं लागतं त्या युद्धामध्ये. म्हणून कोणतेही देश सहसा कुठल्याही युद्धामध्ये सहभागी होत नाही. आता अमेरिकेची गोष्ट वेगळी, कारण की त्यांच्याकडे पैसा पण तेवढाच आहे आणि ट्रम्प साहेबांचं तर जे मनात येईल त्या गोष्टी ते करत असतात. पण ह्या गोष्टी होतात आहेत, होणार आहेत, पण याचा डायरेक्ट इम्पॅक्ट आपल्यावरती तर नाही आहे ना, आणि याचा फायदासुद्धा तर आपल्याला होणारच आहे ना. म्हणून भारत हा न्यूट्रल देश आहे. आणि तुम्ही बघत असाल तर भारताबरोबर चायना, म्हणजे ज्याला आपण चीन म्हणतो, किंवा रशिया जे आहेत ते सुद्धा न्यूट्रल आहेत. त्यांनासुद्धा याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह व्हायचं नाही, कारण की ऑलरेडी त्यांना यामध्ये एक फायदा दिसतोय किंवा एक ॲडव्हान्टेज दिसतोय की हे लोक जर हे युद्ध कुठेतरी जाऊन थांबल्यानंतर ह्याच देशांना चांगला ऑर्डर्स मिळणार, चांगल्या गोष्टी मिळणार आहेत. म्हणूनच हे लोक यामध्ये इन्व्हॉल्व्ह होत नाही आहेत. पण खरंच जर तुम्ही एका साईडने विचार केलात ना, तर त्याच्यामध्ये खूप साऱ्या अपॉर्च्युनिटीज तुम्हाला सुद्धा दिसतील. तर त्याच ह्या अपॉर्च्युनिटीज आहेत. पण आता आपल्याला काय करायला हवं, मार्केट तर कंटिन्यू खाली पडते, मग अशा वेळेस आपण काय करायचं, म्युच्युअल फंडमध्ये आपली जी इन्व्हेस्टमेंट आहे ती त्याचं काय करायचं. तर मी तुम्हाला सांगेल, जर तुमची म्युच्युअल फंडमध्ये अगोदर 100 रुपये इन्व्हेस्टमेंट होती ना, तर ती आता 200 रुपये करा, 300 रुपये करा, 500 रुपये करा. कारण की याचा फायदा तुम्हाला लॉंग टर्ममध्ये मिळणार आहे. म्हणजे 2 वर्षापूर्वी एखाद्या म्युच्युअल फंडमध्ये तुम्ही जर 1000 रुपयाची SIP केली असेल आणि त्यावेळेस त्या म्युच्युअल फंडचा जो NAV होता ना, तो होता 100 रुपये, 110 रुपये, आणि ह्या 2 वर्षामध्ये तो जवळपास 130 रुपये, 140 रुपये जाऊन पोचला. आणि आता ह्या वॉरच्या निमित्ताने किंवा जे ट्रम्प साहेब आले आणि त्याच्यानंतर जे मार्केट पडायला सुरुवात झाली, त्यानंतर आता पुन्हा हा 110च्या आसपास आलेला आहे. म्हणजे 2 वर्षापूर्वी विकत घेतलेली गोष्ट तुम्हाला त्याच रेटमध्ये परत मिळत आहे. आणि जेव्हा तुम्ही अशा अपॉर्च्युनिटीचा फायदा घेताना, त्यावेळेस तुम्हाला लॉंग टर्ममध्ये फायदा मिळतो. SIP आपण का करतो सांगा, की आपण काय करतो की दर महिन्याच्या जी काही प्राईस वाढत जाते किंवा कमी होत जाते त्याचा ॲव्हरेजिंगचा बेनिफिट आपल्याला मिळावा यासाठी आपण SIP करत असतो. आणि आता तर हा एकदम गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे. म्हणजे तुमचं जे ॲव्हरेज जर जास्त झालेलं असतं, नॉर्मली SIPमध्ये काय होतं, 100 रुपयाची SIP आहे ह्या महिन्यामध्ये, पुढच्या महिन्यामध्ये काहीतरी अमाऊंट वाढते, मग ती 101 रुपये होते, 102 रुपये होते, त्याच्या पुढच्या महिन्यात 103 रुपये, त्याच्या पुढच्या महिन्यामध्ये, असं करत तुमचं जे 100 रुपयाचं ॲव्हरेज होतं ते हळूहळू वाढत 101 रुपये, 102 रुपये, 103 रुपये, 104 रुपये, 105 रुपये अशा प्रकारे वाढत जातं. आणि आता मार्केट कंटिन्यू खाली असल्यामुळे जर आता NAV पुन्हा 100 रुपयेवरती आला आहे ना, तर तुम्हाला जास्त क्वांटिटी घेण्याची हे अपॉर्च्युनिटी आहे, कारण की तुम्हाला चांगल्या प्राईस ॲव्हरेजिंग करता येऊ शकतं. आता हे फक्त SIP बद्दल आहे का, तर नाही. जर तुम्ही लमसम इन्व्हेस्टमेंट पण करत असाल ना, तर या टायमिंगमध्ये तुम्हाला जेवढे शक्य होईल ना तेवढी लमसम इन्व्हेस्टमेंट करा. ही खूप चांगली अपॉर्च्युनिटी आहे. जर तुम्ही याचा विचार केला तर नक्कीच तुम्हाला 2 वर्षानंतर, 3 वर्षानंतर वाटेल की त्यावेळेस जेव्हा मार्केट पडत होतं ना, त्यावेळेस मी इन्व्हेस्टमेंट करायला हवी होती, पण ती नाही केली. आणि मग तोपर्यंत वेळ निघून गेलेली असेल, कारण की कोणतीही संधी सतत मिळत नाही, कधीतरी एकदाच मिळते. तर आणि त्यातलीच ही एक संधी आहे. जर तुम्ही वर्षभरापूर्वी, 1.5 वर्षापूर्वी किंवा 2 वर्षापूर्वी लमसम इन्व्हेस्टमेंट केली असेल आणि आता तुम्हाला त्याच्यामध्ये मायनसच रिटर्न दिसत असतील, तरीसुद्धा तुमच्याकडे जर आता काही कॅश अवेलेबल असेल तर तुम्ही ती ॲडिशनल वाढवत राहा, ज्याचा फायदा तुम्हाला नक्कीच मिळणार आहे. कारण की मी जसं सांगितलं, वॉर थांबल्यानंतर बऱ्याच काही गोष्टी घडणार आहेत आणि ज्या ज्या कंपनीजला आता इथे आपल्याला दिसत आहे की लॉसेस होतात आहेत, IT सेक्टर कंटिन्यू खाली पडतं आहे, त्यानंतर जेव्हा हे वॉर थांबेल ना, IT सेक्टरसुद्धा पळायला सुरुवात होईल, ऑटो सेक्टरसुद्धा पळणार, त्यानंतर फार्मा सेक्टरसुद्धा पळणार, बँकिंग सेक्टरसुद्धा पळणार. कारण की ह्या तिघांनाही जो कॅश आहे किंवा कॅशचा सपोर्ट आहे तो फायनान्शियल मार्केट देतं.
तर ह्या सगळ्या गोष्टी पुढे घडणार आहेत, पण त्यासाठी आपल्याला आतापासून काहीतरी ॲडिशनल इन्व्हेस्टमेंट करायला लागेल, तरच आपल्याला या संधीचा फायदा घेता येईल. त्यामुळे ज्या लोकांच्या मनात आता प्रश्न आहेत ना, की SIP आता थांबवायला हवी का, किंवा SIPमध्ये मी अमाऊंट कमी करू का, कारण की कंटिन्यू मार्केट खाली पडतंय, तर अशा लोकांसाठी हा ऑप्शन आहे की जर तुम्हाला शक्य असेल ना, तर जे काही पैसे तुम्ही दुसरीकडे ठेवताय किंवा साईडला ठेवताय, तुम्हाला असं वाटतं की नाही हे नाही करायचे, किंवा जे काही तुमचे खर्च आहेत ते खर्च जरा थोडेसे कंट्रोल करा, आणि जी SIP अमाऊंट आहे ना, त्या SIP अमाऊंटमध्ये थोडीशी पैसे वाढवा. 1000ची होती तिथे 2000ची करा, 3000ची करा, पुढचे 1-2 वर्ष करा, जोपर्यंत मार्केट पुन्हा स्टेबल होत नाही तोपर्यंत, आणि नंतर तुम्हाला हवं तर त्यावेळेस तुम्ही ती बंद करा. पण या जो गॅप आहे ना, या गॅपचा तुम्हाला खूप जास्त फायदा मिळणार आहे येणाऱ्या काळामध्ये. आणि लमसम इन्व्हेस्टमेंटचं सुद्धा सेम. लोकांना असं वाटतं की लमसम इन्व्हेस्टमेंट म्हणजे 50,000, 10,000, 1,00,000, 2,00,000, 3,00,000 असं नाही. तर लमसम इन्व्हेस्टमेंट म्हणजे अगदी 1,000 रुपये, 2,000 रुपये, 3,000 रुपये, जेवढे पैसे तुम्हाला शक्य होतील तेवढ्या पैशाची इन्व्हेस्टमेंट तुम्ही करत चला. तुमची SIP तर चालू आहे, त्याच्यामध्येच तुम्हाला फक्त प्राईस ॲव्हरेजिंग करायचं आहे. म्हणजे स्टॉक मार्केटमध्ये जे लोक ट्रेडिंग वगैरे करतात आणि ते लोक करतात ना ॲव्हरेजिंग करत चला, म्हणजे स्टॉप लॉस त्यांचा हिट झाला की पुन्हा नवीन क्वांटिटी परचेस करतात आणि ॲव्हरेज करत चालतात. पुन्हा स्टॉप लॉस हिट झाला की पुन्हा ॲव्हरेजिंग करतात आणि पुन्हा ॲव्हरेजिंग करत चालतात. ज्याचा बेनिफिट काय होतो की त्यांचा लॉस थोडासा कमी कमी होत जातो. सेम आपल्याला करायचं आहे. आपल्याला जो काही मायनस रिटर्न्स आपल्याला दिसतात आहेत ना, ते कट करत जायचं आहे आणि आपलं जी ॲव्हरेजिंग आहे ना ते चांगलं करायचं आहे, जेणेकरून इथून पुढे जेव्हा मार्केट बूस्ट होईल आणि वर जाईल ना, त्याचा फायदा आपल्याला मिळायला हवा यासाठी. तर माझ्या मते ज्या लोकांनी मला प्रश्न विचारले होते ना, की सर आता मार्केटमध्ये एवढं खाली पडतंय तर काय करायला हवं, त्यांना त्यांची प्रश्नांची उत्तरं मिळाली असतील. ज्यांना असा प्रश्न होता की आताच्या ह्या मार्केटमध्ये लमसम इन्व्हेस्टमेंट करावी का, तर त्यांना सुद्धा त्यांच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल. तर ओव्हरऑल हे मार्केट लोकांसाठी जरी बाहेरून दिसत असेल खूप खराब आहे, पण आतमध्ये जर तुम्ही बघत असाल तर खूप चांगलं मार्केट आहे. आत्ताच्या कंडिशनमध्ये आपण इन्व्हेस्टमेंट या टायमिंगमध्ये करू शकता. इकॉनॉमी आता एवढी स्ट्रॉंग आहे की या अगोदर जर तुम्ही पाहिलं असेल किंवा अगोदरच्या न्यूज काही वर्षांपूर्वीच्या 10-15 वर्षापूर्वीच्या न्यूज जर तुम्ही पाहिल्या असतील किंवा लक्षात असतील, तर अमेरिकेने फक्त काही गोष्टी भारताबद्दल जर बोलल्या ना, तर इकडे स्टॉक मार्केट धडाम करणं खाली यायचं. पण गेल्या वर्षभरामध्ये भारतावरती 50% टॅरिफ लागून सुद्धा भारताने कुठलीही शरणागती पत्करली नाही किंवा कुठलंही स्टॉक मार्केट क्रॅशेस झालेले नाहीत. मार्केट स्टेबल आहे. आणि आता एवढं वॉर चालू असून सुद्धा परवाच्या दिवशी मार्केट 900 पॉईंटने पुन्हा वरती गेलं होतं. आणि आता तुम्ही असं समजून चला की वॉर थांबलेलं आहे, युद्ध थांबलेलं आहे, आणि त्याच्यानंतर येणाऱ्या काही दिवसामध्ये मार्केट बघा केवढा लवकर रिकवर होईल आणि वरती पुन्हा पळायला सुरुवात होईल, आणि तुमच्या ज्या म्युच्युअल फंडमधल्या इन्व्हेस्टमेंट असो किंवा स्टॉक मार्केटमधल्या इन्व्हेस्टमेंट असो त्या पुन्हा ग्रीन व्हायला सुरुवात होती. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कुठेही रिकमेंड करत नाही की तुम्ही बाय करा, सेल करा, होल्ड करा. मी फक्त तुम्हाला नाण्याची दुसरी बाजू समजावून सांगण्याचा प्रयत्न करतोय. आता डिसिजन तुम्हाला घ्यायचा आहे. तर हेच होतं मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये. आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात मित्रांनो अशाच एका इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.